मी आज तुम्हाला अजून एक कलांचो झाडचं पॉटिंग दाखवणार आहे। ॲक्च्युली माझ्याकडे खूप सारे कलांचो झाड आहेत। मी तुम्हाला एकाच पॉटिंग मिक्स दाखवलं, पण तुम्ही माझ्याकडे इकडे पुढे बघू शकता कलेक्शन। हे तुम्ही ह्याचं तर पॉटिंग मिक्स तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं होतं। त्याच्यानंतर मी अजून कलांचो मागवले ज्याचे पॉटिंग मिक्स तुम्हाला दाखवले नव्हते। हे हा एक प्रकारचा कलांचो आहे, त्याला फ्लॅपजॅक म्हणतात। दिस कलांचो इज कॉल्ड एज अ फ्लॅपजॅक। नंतर ह्याला म्हणतात पॅन्डा कलांचो। असे हे वेगवेगळे कलांचो आहेत, खूप सुंदर दिसतात, अगदी ऑर्नामेंटल व्हॅल्यू पण आहे याला। त्यामुळे असं मला वाटलं की अजून एक माझ्याकडे कलांचोचा व्हरायटी असावी, आणि म्हणून मी अजून एक कलांचो घेतलेला आहे। हा पण एक माझ्या स्टुडंटनेच दिलेला आहे। हे पण माझ्या स्टुडंटनेच दिलेलं आहे। ज्याने मला ब्रायोफायलम दिलं होतं ना, त्यानेच मला हा कलांचो गिफ्ट म्हणून केलेला आहे। माझा या कलांचोचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी तुम्हाला थोडं जवळ यावं लागेल। तुम्ही इकडे बघू शकता, त्याच्या एजेसना पानं आलेली आहेत। इफ यू कॅन सी की त्याच्या एजेसना पानं आली आहेत, आणि हेच त्याचं वे ऑफ रिप्रोडक्शन आहे। त्याचे या युनिक मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, सायन्स टीचर असल्यामुळे हे सगळे शब्द फार येतात माझ्या तोंडात, तर त्याच्या या युनिक मोड ऑफ रिप्रोडक्शनमुळे हे झाड माझ्या गार्डनमध्ये आणि कलेक्शनमध्ये असणं फार गरजेचं आहे। ॲज अ ऑर्नामेंटल असो आणि ॲज अ टीचर, म्हणजे मी पुढच्या वर्षी पण मुलांना दाखवू शकते। तर यासाठी मी हे झाड ठेवलं आहे। आणि आता याचं आपण पॉटिंग मिक्स बघणार आहोत। कलांचो आहे, नॉर्मली मागच्या वेळी जसं तुम्हाला मी कलांचोचं पॉटिंग मिक्स सांगितलं होतं तसंच करायचं आहे, पण मी थोडेफार चेंजेस करणार आहेत, कारण शेवटी प्रत्येक कलांचोची थोडी गरज वेगळी असते। तर करूया सुरू। मी घेते पाव कंटेनर गार्डन सॉइल, त्याच्यात घालणार आहे पाव कंटेनर शेणखत। मी सांगितलं तसं शेणखत, गांडूळ खत, इट डझंट, तुम्ही तसं घालू शकता। थोडंफार इकडे तिकडे प्रमाण झालं तर काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे ते झाडांना अपाय करत नाही। मग घालूया थोडं कोकोपीट, थोडी घालते आणि वाळ, मिक्स करते आणि व्यवस्थित। आता मी घेते असा पॉट, बेस भरती आहे दगडाने। हे झाड करूया वेगळं आपण असं। तर असं मी हे कलांचो पॉट केलेलं आहे। आता बऱ्याच गोष्टी सांगितलं, ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे, त्याचं मोड ऑफ रिप्रोडक्शन वेगळं आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तर मी हे झाड लावलेलंच आहे। पण ह्याचं अजून एक त्याचे बरेच फायदे पण आहेत। कुठलंही कलांचो असू दे, त्याचे फायदे खूप आहेत। लेट्स टेक फॉर एक्झाम्पल, ते एअर पोल्युटंट्स कमी करतं, म्हणजे आपल्या हवेत असणारे फॉर्मल्डिहाइड यासारखे जे पोल्युटंट्स असतात, पर्टिक्युलर मॅटर जे असतात
ते शोषून घ्यायला खूप मदत करतात. त्यामुळे ते एअर प्युरिफायरचं काम खूप चांगलं करतात. त्यामुळे कलांच्या तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवणं कधीही चांगलं असतं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जेव्हा सूज येते आपल्याला किंवा जेव्हा आपल्याला रॅशेस येतात, तर ह्याची पानं ठेचून तिकडे आपण जसं एक लेअर लावतो ना, आपण वेखणीचा वगैरे लेप कसा लावतो तसा तो लेप लावला तर त्याने सूज आणि इन्फ्लमेशन हे दोन, सूज आणि रॅशेस हे कमी होतात. ह्याचा काढा वगैरे पिल्याने पण आपले डायजेस्टिव्ह इश्यूज पण सॉल्व्ह होतात असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारे कलांचं एअर प्युरिफायर पण आहे, ऑर्नामेंटल आहे, दिसायला सुंदर आहे, फुलं पण देतं आणि परत मेडिसिनल इम्पॉर्टन्स पण आहे. तर असं हे कलांचं लावणं गरजेचं तर आहे. मला तर कारणच हवं असतं झाडं लावायला, पण तुम्ही अशीच काहीतरी कारणं शोधा आणि झाडं लावा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या रविवारी.